लोकसभा निवडणुकीदरम्यान 5व्या टप्प्यापर्यंत निवडणूक आयोगानं मोठी कारवाई केली आहे. लोकसभा निवडणूक जाहीर झाल्यापासून निवडणूक आयोगानं जवळपास 8,889 कोटींचं घबाड जप्त केलंय. यामध्ये रोकडीसह अवैध वस्तूंचा समावेश आहे. निवडणूक आयोगाकडून याबाबतची माहिती जाहीर करण्यात आली आहे. ऐन निवडणुकीच्या काळात एवढी मालमत्ता जप्त करण्यात आल्यानं निवडणुका खरंच स्वच्छ वातावरणात पार पडतायत का, असा प्रश्न उपस्थित होतोय. त्यामुळे निवडणूक आयोगानं जप्तीची तलवार उपसली आहे. निवडणूक आयोगाच्या मते हा आकडा लवकरच 9,000 कोटींचा टप्पा पार करणार आहे. निवडणूक आयोगानं दिलेल्या माहितीनुसार निवडणूक स्वच्छ आणि चांगल्या वातावरणात पार पडाव्यात यासाठी विविध संस्थांनी आतापर्यंत 8,889 कोटींची मालमत्ता जप्त केली. गेल्या 3 टप्प्यातील प्रचार जोमात सुरू आहे. प्रलोभनाद्वारे मतदारांवर प्रभाव टाकण्याच्या प्रयत्नांवर कारवाई करण्यासाठी निवडणूक आयोगानं सीईओंना निर्देश दिलेत. 3,958 कोटी रुपयांची मालमत्ता ड्रग्ज संबंधीची जप्त केलेल्या मालमत्ते 45% हिस्सा ड्रग्जच्या रूपानं जप्त करण्यात आलाय. निवडणूक आयोगानं 8,889 कोटींचं घबाड जप्त केलंय. त्यापैकी 3,958 कोटी रुपयांची मालमत्ता ड्रग्ज संबंधीची आहे. निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार सातत्यानं पाठपुरावा, जिल्ह्यांचा सातत्यपूर्ण आढावा आणि यंत्रणांच्या दक्षतेमुळे 1 मार्च 2024 पासून आतापर्यंत एवढी मोठी रक्कम जप्त केली, जेणेकरून लोकसभा निवडणुका चांगल्या वातावरणात पार पडाव्यात, पैशांचा किंवा बळाचा वापर होणार नाही याची काळजी घेण्यात आली.